त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून शांतपणे स्वतःची सुटका कशी करून घ्यायची? जाणून घ्या 10 उपाय. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी सतत तुम्हाला जाणून बुजून त्रास देते? घरात असो, नात्यात असो किंवा कामाच्या ठिकाणी. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी त्रासदायक व्यक्ती असतेच, जी आपल्याला मुद्दाम टोचून बोलते. जिथे चान्स मिळेल तिथे अपमान करते, कमी लेखते किंवा मन दुखावेल असे वागते. यामागे अनेक कारणे असू शकतात. कदाचित तुम्ही चांगलं काम करत असाल म्हणून ती तुमच्यावर जळत असेल, किंवा तुमची प्रगती होत असलेली त्या व्यक्तीला पाहवत नसेल, किंवा तुमचं काही सुरळीत सुरू आहे हे त्यांना डोळ्यात खुपत असेल. सुरुवातीला आपण तिथे दुर्लक्ष करतो, पण दिवसागणिक हा त्रास वाढत जातो. मग मनात प्रश्न पडतो, आपणच हे किती सहन करायचं? पण त्याचवेळी भांडण करायलाही आपण धजावत नाही. आपला स्वभाव तसा नसतो. किंवा भांडण केलं तर आजूबाजूचं वातावरण खराब होईल, आपल्याविषयी निगेटिव्हिटी पसरेल, नातं तुटेल असे विचार येतात आणि मग मन अजून अस्वस्थ होतं. काही लोक तर आपल्याला चतुराईने त्रास देतात, की आपण काही बोललो, आवाज उठवण्याचा प्रयत्न जरी केला तरी उलट आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. घरात काही नातेवाईक असतात, ऑफिसमध्ये काही सहकारी असतात, किंवा कधी कधी जवळचीच माणसं असतात, जी नकळत किंवा मुद्दाम आपल्याला दुखवतात. अशा वेळी मनात विचार येतो की हे कधी थांबणार? मी कधीपर्यंत हे सहन करायचं? याला काही लिमिट आहे की नाही? या माणसांपासून कसं दूर जायचं? कसं स्वतःला वाचवायचं? अशा वेळी शांतपणे, समजूतदारपणे आणि हुशारीने पाऊल उचलावं लागतं. चला तर जाणून घेऊयात त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून शांतपणे स्वतःची सुटका कशी करून घ्यायची. 1. त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणं नीट समजून घ्या. मग तुम्हाला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी हटकून वागते, टोमणे मारते किंवा विचित्र वागते, तेव्हा सुरुवातीला ती असं का वागते आहे, का त्रास देते आहे, हेच आपल्याला नीट कळत नाही. ती मुद्दाम बोलते की तिचा स्वभावच तसा आहे हेच समजत नाही. म्हणून काय तर सर्वात आधी त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणं शांतपणे पाहणं गरजेचं असतं. ती कधी जास्त टोचून बोलते, कोणत्या गोष्टीवरून वाद घालते, कोणत्या वेळी जास्त चिडते, आपल्यावरच चिडते की सर्वांशी तसं वागते, हे समजून घ्या. कारण प्रत्येक त्रासाच्या मागे काही ना काही कारण असतं. काही लोकांना दुसऱ्यांना कमी लेखण्याची सवय असते, काहींना नेहमी वाद घालायची सवय असते. कदाचित आपण केलेलं काम किंवा आपली काम करण्याची पद्धत त्यांना आवडत नसेल. पण जर आपण हे समजून घेतलं तर आपल्यालाही त्या परिस्थितीत कसं वागायचं हे समजायला लागतं. मग आपण पटकन त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नाही. हळूहळू आपल्याला लक्षात येतं की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. जेव्हा मूळ कारण कळतं तेव्हा उपायही सापडायला लागतो. त्यामुळे समोरच्या माणसाच्या वागण्यामागे काय कारण आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. अनेक वेळा आपण शांतपणे निरीक्षण केलं तर अनेक गोष्टी आपोआप स्पष्ट होतात. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा थोडं समजून घेणं जास्त उपयोगी ठरतं. 2. त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला ताबडतोब प्रतिक्रिया देणं थांबवा. आपोआप वाद कमी होतील. काही लोकांना दुसऱ्यांना चिडवून किंवा टोचून बोलून वाद निर्माण करायला खूप आवडतं. आपण लगेच उत्तर दिलं की त्यांना आयतीच संधी मिळते. म्हणून प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणं थांबवा. समोरचा काहीतरी बोलला म्हणून लगेच उत्तर द्यायचंच असं जरुरी नाही. काही वेळा शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. आपण शांत राहिलो की समोरच्या माणसाची आपल्याशी भांडायची मजा कमी होऊन जाते. त्याला कळतं की हा माणूस आता वादात पडत नाही. त्यामुळे मग हळूहळू वाद कमी होऊ लागतात. आपल्या मनालाही शांतता मिळते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःला अनावश्यक त्रास देणं असतं. म्हणून काही वेळा दुर्लक्ष करणं ही सुद्धा शहाणपणाची गोष्ट असते. त्याला बोलायचं तेवढं बोलू द्या. त्यालाही कुठल्या तरी गोष्टीचा ताण असेल असे समजून शांत राहिलात की समोरचा माणूसही बोलून बोलून थोड्या वेळाने कंटाळतो आणि शांत राहतो. मग आपोआप वातावरण निवळू लागतं, शांत होऊ लागतं. 3. जिथे गरज असेल तिथे ठामपणे नाही म्हणायला शिका. मग समोर कोणीही असो. अनेक वेळा आपण लोकांनी दुखावू नये म्हणून काही गोष्टी जमत नसतील, येत नसतील, आवाक्याबाहेर असतील, वेळ नसेल तरीही नाही म्हणत नाही. पण त्याचाच गैरफायदाही लोक घेतात. ते वारंवार अनेक गोष्टींसाठी आपल्यावर दबाव टाकतात. म्हणून योग्य वेळी ठामपणे नाही म्हणणं खूप गरजेचं असतं. नाही म्हणणं म्हणजे वाईटपणा नाही, उलट ते स्वतःचा स्वाभिमान जपणं असतं. जर आपण कायम लोकांना होकार देत राहिलो तर समोरच्या माणसाला वाटतं की हा माणूस काहीही सहन करेल आणि आपलं काम करेल. पण एकदा शांतपणे आणि ठामपणे नाही म्हटलं की समोरच्यालाही समजतं की यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे तो पुन्हा तसंच वागण्याआधी दोनदा विचार करेल. आयुष्यात कधीकधी स्वतःसाठी उभं राहणं खूप गरजेचं असतं. स्वतःचा आदर ठेवला की समोरच्यालाही आपल्याबरोबर मर्यादा ठेवून वागावं लागतं. हळूहळू लोकांना कळतं की या व्यक्तीला दबावाखाली आणणं सोपं नाही. 4.
त्या व्यक्तीसोबत कमीत कमी वेळ राहाल अशी सोय करा. लिमिटमध्ये बोलणं ठेवा आणि संपर्क हळूहळू कमी करा. काही लोकांचा स्वभाव असा असतो की ते जिथे असतात तिथे तणाव निर्माण होतो. म्हणून अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं खूप आवश्यक असतं. शक्य असेल तिथे त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं टाळा. बोलणंही मर्यादित ठेवा. फक्त आवश्यक तेवढंच बोला. हो, नाही, ठीक आहे, करतो, करूया असे ठराविक शब्दच यांच्याशी बोलताना वापरा. जेणेकरून एक्स्ट्रा काही बोललं जाणार नाही. संवाद कमी होईल आणि अनावश्यक वाद टळतील. जितका जास्त संपर्क तितका जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा लोकांसोबत हळूहळू अंतर वाढवलं की आपली मनःशांती टिकून राहते. समोरच्या माणसालाही कळतं की आपण आता आधीसारखे जवळ राहत नाही. त्याला आपल्यामुळे त्रास होत असेल तर त्याचाही त्रास यामुळे कमी होतो. काही वेळा भांडण न करता सुरक्षित अंतर ठेवणे हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग असतो. 5. स्वतःच्या मनाला मजबूत बनवा आणि भावनांवर कंट्रोल ठेवायला शिका. जगात सगळीच लोक आपल्या मनासारखी कधीच वागणार नाहीत. काही जण आपल्याला दुखावतील, काही जण चुकीचं बोलतील, कोणी अपमान करेल. कारण कदाचित आपण त्यांच्या लेखी कोणीच महत्त्वाची व्यक्ती नाही आहोत. पण म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो, जरी आपण त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसलो तरी आपल्यावर खूप प्रेम करणारी इतर लोक काय कमी आहेत का? म्हणून आपलं मन मजबूत बनवणं खूप गरजेचं आहे. भावनांवर थोडा कंट्रोल ठेवायला शिकायला हवं. कोणी काही बोललं म्हणून लगेच मन दुखावून घ्यायचं नाही. काही गोष्टी दुर्लक्ष करायला शिकावं लागतं. मन जितकं मजबूत असेल तितका बाहेरचा त्रास आपल्यावरती कमी परिणाम करतो. आयुष्यात शांत राहायचं असेल तर मनावर नियंत्रण ठेवणं ही खूप मोठी ताकद असते. हळूहळू आपण स्वतःलाच समजावू लागतो की प्रत्येक गोष्ट मनावर घेण्यासारखी नसते. त्यामुळे मन मोकळं राहील आणि आयुष्यही हलकं फुलकं वाटू लागेल. 6. तुमची सहन करायची सुद्धा एक लिमिट आहे. त्यामुळे आपल्या मर्यादा स्पष्टपणे त्यांना सांगा. पाणी डोक्यावरून जाता कामा नये. सहन करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यालाही एक मर्यादा असते. जर आपण कायम सहन करत राहिलो तर काही लोकांना वाटतं की हा माणूस कधीच बोलणार नाही. म्हणून योग्य वेळी आपल्या मर्यादा स्पष्ट सांगणं खूप महत्त्वाचं असतं. शांतपणे पण ठामपणे समोरच्या व्यक्तीला सांगायला हवं की मला हे वागणं योग्य वाटत नाही. पाणी डोक्यावरून जाईपर्यंत थांबायची गरज नसते. कारण खूप उशीर झाला की मनात राग साचत जातो आणि डोक्याचा प्रेशर कुकर होतो, जो कधीही फुटू शकतो. म्हणून वेळेवर मर्यादा सांगायला शिका. म्हणजे मग समस्या तिथेच थांबते. आपल्यालाही मनातलं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं आणि समोरच्या माणसालाही आपली मर्यादा कळते. 7. तुमच्या आयुष्यात त्रासदायक व्यक्तीपेक्षा महत्त्वाच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणून स्वतःच्या कामावर आणि आयुष्यावर जास्त लक्ष द्या. कधीकधी आपण एखाद्या त्रासदायक व्यक्तीच्या विचारात इतके अडकून जातो की आयुष्यातल्या बाकी चांगल्या गोष्टींकडे लक्षच राहत नाही. दिवसातला बराचसा वेळ आपण तो काय बोलला, कसं बोलला, का बोलला याच विचारात घालवतो. पण खरं पाहिलं तर त्यामुळे त्या व्यक्तीचं काहीच नुकसान होत नाही, उलट आपलंच नुकसान होतं. आपलं मन सतत अस्वस्थ राहू लागतं. म्हणून अशा लोकांचा जास्त विचार करण्यापेक्षा आपलं लक्ष आपल्या कामावर आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर ठेवणं खूप गरजेचं असतं. आपल्या आयुष्यात आपलं कुटुंब आहे, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, चांगली स्वप्न आहेत आणि अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ज्या सगळ्यांकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं असतं. आपण जितके आपल्या कामात आणि ध्येयात बिझी राहू तितका अशा लोकांचा परिणाम आपल्यावर कमी होतो. कारण बिझी मनाला फालतू गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. हळूहळू आपल्यालाही जाणवतं की आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या त्रासदायक व्यक्तीला तुम्ही जितकं जास्त महत्त्व देता तितकी ती व्यक्ती मोठी वाटू लागते. पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं की तिचं महत्त्व आपोआप कमी होतं. त्यामुळे आयुष्य पुढे नेणं आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट असते. 8. विश्वासू आणि अगदी जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळं करा. थोडं हलकं होणंही गरजेचं असतं. मनातला त्रास कायम आतच ठेवला तर तो हळूहळू वाढत जातो. बाहेरून आपण शांत दिसतो, पण आतून खूप ताण साचत असतो. त्यामुळे मन जड होतं, चिडचिड होतं, सतत डोकं दुखत राहतं, राग येतो आणि आपण दुःखी राहू लागतो. म्हणून कधीकधी विश्वासू आणि जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं. एखादा जवळचा मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा ज्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीशी बोलावं. त्यांना आपली परिस्थिती सांगावी. मनातलं सगळं बोलून दाखवलं की मन हलकं होतं. कधीकधी समोरचा माणूस आपल्याला चांगला सल्ला देतो. आपल्याला जे दिसत नाही ते तो शांतपणे समजावून सांगतो.
त्यामुळे समस्या थोडी वेगळ्या नजरेतून दिसायला लागते. काही वेळा फक्त कोणीतरी शांतपणे ऐकलं तरी मनाला मोठा आधार मिळतो. मन मोकळं करणं मनाला सांभाळण्याचा आणि स्वतःला सावरण्याचा एक चांगला मार्ग आहे. 9. स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान कायम जपा. आयुष्यात कोणतीही व्यक्ती कितीही जवळची असली तरी आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठी नसते हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. अनेक वेळा नातं टिकवण्यासाठी, शांतता टिकवण्यासाठी किंवा भांडण टाळण्यासाठी आपण खूप गोष्टी सहन करत राहतो. सुरुवातीला वाटतं की हे चालायचंच, दुर्लक्ष करूया. पण हळूहळू सहन करणं ही सवय बनते आणि समोरची व्यक्तीही त्याचा गैरफायदा घ्यायला लागते. त्यामुळे स्वतःचा आत्मसन्मान जपणं खूप महत्त्वाचं असतं. कोणी वारंवार अपमान करत असेल, कमी लेखत असेल किंवा मुद्दाम दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते लवकरात लवकर ओळखता यायला हवं. कारण माणूस जर स्वतःचा आदर ठेवत नसेल तर जगात दुसरं कोणीही त्याचा आदर ठेवत नाही. म्हणून स्वतःला नेहमी आठवण करून द्या की तुमचीही एक किंमत आहे, तुमच्याही भावना आहेत आणि तुम्हालाही शांतपणे जगण्याचा अधिकार आहे. कोणासाठीही आपला स्वाभिमान तुडवून घेणं योग्य नाही. शांत राहूनही स्वाभिमान जपता येतो. गरज पडली तर अंतर ठेवूनही आत्मसन्मान टिकवता येतो. जेव्हा माणूस स्वतःचा आदर ठेवायला शिकतो तेव्हा हळूहळू इतर लोकही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान कायम जपणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. 10. त्रास सहनशक्तीच्या पलीकडे जात असेल आणि पुढे कोणताच मार्ग दिसत नसेल तर योग्य वेळ पाहून शांतपणे त्या व्यक्तीपासून पूर्णपणे दूर व्हा. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो, समजून घेण्याचाही प्रयत्न करतो, शांत राहतो, पण तरीही समोरची व्यक्ती बदलत नाही. तिचं वागणं तसंच राहतं किंवा कधीकधी अजून वाईट होतं. अशावेळी स्वतःला वाचवणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. कारण आयुष्यात सतत त्रास सहन करत राहणं योग्य नसतं. जर परिस्थिती इतकी वाईट झाली असेल की पुढे कोणताच मार्ग दिसत नाही तर योग्य वेळ पाहून शांतपणे दूर जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याचा अर्थ मोठं भांडण करून नातं तोडणं असा नसतो. फक्त स्वतःच्या मनःशांतीसाठी अंतर ठेवणं असतं. मनाची शांती आणि स्वाभिमान हे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे असतात. आयुष्य शांतपणे जगायचं असेल तर कधीकधी कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय आपल्या भल्यासाठीच असतो. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशी त्रास देणारी लोकं भेटतातच. काही वेळा ती घरात असतात, काही वेळा नात्यात असतात, तर काही वेळा कामाच्या ठिकाणी असतात. अशा लोकांमुळे आपलं मन खूप अस्वस्थ होतं. पण प्रत्येक वेळी भांडण करून किंवा रागाने उत्तर देऊन समस्या सुटत नाही. अनेक वेळा शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळणं जास्त चांगलं असतं. स्वतःच्या मनाला मजबूत बनवणं आणि योग्य वेळी अंतर ठेवणं हेही खूप महत्त्वाचं असतं. कारण आयुष्यात आपली मनःशांती आणि स्वाभिमान सर्वात महत्त्वाचे असतात. कोणासाठीही आपलं मन सतत दुखावत राहणं योग्य नाही. हे वेळेवर समजून घेऊन योग्य निर्णय घेतला तर आयुष्य जास्त शांत आणि मोकळं होतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की स्वतःची मनःशांती जपणं हीच खऱ्या अर्थाने शहाणपणाची गोष्ट आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.